गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मी ग्राफिक्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कोल्हापूरमधून बोलत आहे. ग्राफिक्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही शाहूपुरीमध्ये दुसऱ्या लाईनमध्ये आहे, इन फ्रंट ऑफ बँक ऑफ इंडिया ऑफिस. आम्ही कॅड कोर्सेस, मेकॅनिकल कॅड कोर्सेस प्रोव्हाइड करतो. मेकॅनिकल 3D कॅड कोर्सेस, त्यामध्ये ऑटो कॅड, सॉलिड वर्क्स, युनिग्राफिक्स, कटिया, क्रिओ, सॉलिड एज हे असे कॅड कोर्सेस आमच्या इथं ट्रेनिंग दिलं जातं. तसंच आमच्याकडं ॲनालिसिसचे देखील कोर्सेस आहेत. त्यामध्ये ॲन्सिस वर्कबेंच आणि हायपरमेश यासारखे कोर्स आहेत. आज आपण सॉलिडवर्क्सचं इंट्रोडक्शन आणि सॉलिडवर्क्समधील कंटेंट्स याबद्दल डिस्कशन करणार आहोत. सर्वप्रथम आपणास माहीत आहे की सॉलिडवर्क्स वेगवेगळ्या डोमेनमध्ये यूज केलं जातं, वेगवेगळ्या फील्डमध्ये यूज केलं जातं. काही ॲप्लिकेशन्स आपणास स्क्रीनवर दिसत आहेत. ऑटोमोटिव्ह ॲप्लिकेशनमध्ये जास्त करून याचा यूज केला जातो, ज्यामध्ये कारची सिटिंग सिस्टीम असेल, कारची ट्रान्समिशन सिस्टीम असेल किंवा कारची बॉडी डिझाईन असेल, असे पार्ट ऑटोमोटिव्ह ॲप्लिकेशनमध्ये युजिंग सॉलिडवर्क्स सॉफ्टवेअरनं कंप्लीट केले जातात. तसेच दुसरं ॲप्लिकेशन आहे मशीन बिल्डिंगसाठी. एखादे कन्व्हेक्शनल मशीन असेल किंवा CNC मशीन असेल, कम्प्युटर न्यूमेरिकल कंट्रोल, ते डिझाईन करण्यासाठी देखील सॉलिडवर्क्स सॉफ्टवेअरचा यूज केला जातो. तसेच ऑटोमेशन लाईनवर सॉलिडवर्क्स यूज केलं जातं. बरेच ऑटोमेशन कंपनी आहेत. रोबोटिक्स ऑटोमेशन असेल, पेंटिंग ऑटोमेशन असेल, त्यामध्ये वेगवेगळे कंपोनंट्स असतील, ते डिझाईन करण्यासाठी सॉलिडवर्क्स सॉफ्टवेअरचा यूज होतो. पुढचं ॲप्लिकेशन आहे प्लॅस्टिक प्रोडक्ट डिझाईनसाठी. वेगवेगळे प्लॅस्टिक प्रोडक्ट्स असतील, ते डिझाईन करण्यासाठी सॉलिडवर्क्स सॉफ्टवेअरचा यूज केला जातो. तसेच आपणास माहीत आहे रिटेल शॉप फर्निचर, जसं काही बाजार असेल किंवा मेडिकल शॉप असतील, अशा वेगवेगळ्या ॲप्लिकेशनमध्ये सॉलिडवर्क्स सॉफ्टवेअरचा यूज केला जातो. त्यामध्ये सॉलिडवर्क्स सॉफ्टवेअरचे काही फीचर्स आहेत, ते आपण आता पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला आहे तो स्केचर. त्यामध्ये 2D पार्ट डिझाईन करण्याचं आम्ही ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. त्यानंतर दुसरा आहे पार्ट मॉडेलिंग. त्यामध्ये 3D पार्ट डिझाईन करायचं आम्ही ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. थर्ड आहे असेंब्ली डिझाईन. आपलं पार्ट मॉडेलिंग कंप्लीट झालं, त्यानंतर ते जॉईनिंगसाठी जशी मॅन्युअल असेंब्ली असते, तसंच युजिंग सॉलिडवर्क्समध्ये आम्ही असेंब्ली ट्रेनिंग देतो. त्यानंतर ड्राफ्टिंग नेक्स्ट पार्ट आहे. एखादा पार्ट कंप्लीट झाला किंवा असेंब्ली झाले तर त्याचे वेगवेगळे व्ह्यूज ऑब्टेन करणे आणि त्याला डायमेन्शन प्रोव्हाइड करणे, हा पार्ट सगळा ड्राफ्टिंगमध्ये कव्हर होतो. त्यानंतर शीट मेटल चा पार्ट आहे. त्यामध्ये आपण शीट मेटलच्या वेगवेगळ्या कमांड्स आहेत. युजिंग शीट मेटल प्रोडक्ट्स आपण डिझाईन करू शकतो. त्यानंतर सरफेस डिझाईन, सगळ्या पार्ट सरफेसिंगमध्ये आम्ही ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. त्यानंतर वेल्डमेंट, त्यामध्ये एक मॉड्यूल आहे. बरेच फॅब्रिकेशन शीट मेटलमध्ये वेल्डमेंटचा यूज होतो, ते देखील ट्रेनिंग आम्ही सॉलिडवर्क्स सॉफ्टवेअरमध्ये प्रोव्हाइड करतो. त्यानंतर मोशन स्टडी ॲनिमेशन, म्हणजे ॲक्च्युली आपण एखादी असेंब्ली डिझाईन केली, त्याला ॲनिमेशन करून मोशन स्टडीमध्ये केलं जातं, त्याचं देखील आम्ही ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. तसंच जसं ॲन्सिस सॉफ्टवेअर आहे, तसं सॉलिडवर्क्समध्ये ॲनालिसिस किंवा सॉलिडवर्क्स सिम्युलेशन मॉड्यूल आहे, तो देखील आपल्याकडे शिकवला जातो. आता एक एक आपण डोमेन बघू. स्केचर. आता स्केचरमध्ये सगळे 2D कंपोनंट आहेत. जसं ऑटोकॅड मेनली ड्राफ्टिंगसाठी यूज होतो, तसं 2D स्केच सॉलिडवर्कमध्ये होतं. त्यामध्ये युजिंग लाईन कमांड आहे, सर्कल कमांड आहे, रेक्टँगल कमांड आहे. तसंच मॉडिफाय मेनू बार आहे. त्यामध्ये जसं कॉपी, ट्रिम, मिरर यासारख्या कमांड आहेत. युजिंग या कमांडने आपण 2D मॉडेल कंप्लीट करतो. तो सगळं ट्रेनिंग आपण स्केचरमध्ये आपणास पाहावयास मिळतं. 2D पार्ट कंप्लीट झाला. 2D मध्ये दोन महत्त्वाचे कन्स्टेंट्स आहेत, जॉमेट्रिक कन्स्टेंट आणि डायमेन्शनल कन्स्टेंट. ते कसे यूज करायचे
आणि ड्रॉइंग ड्रॉइंग कम्प्लीट कसं करायचं त्याचं ट्रेनिंग हे स्केचर मॉड्यूलमध्ये आपण शिकवतो. ही काही रॅचेट व्हील आहे आणि 2D मेकॅनिकल कंपोनंट आहे, गिअर आर्म आहे. हा 2D कंपोनंट युजिंग सॉलिडवर्क्स सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे. यासारखे कंपोनंट्स आपण करू शकता. त्यानंतर जो पुढचा पार्ट आहे तो पार्ट मॉडेलिंग. पार्ट मॉडेलिंग म्हणजे 2D कंपोनंट सॉलिडवर्क्स सॉफ्टवेअर हे मेनली 3D मॉडेलिंगसाठी यूज केलं जातं. 3D करण्याच्या अगोदर आपल्याला 2D स्केच बनवावं लागतं आणि त्यानुसार त्याला थिकनेस दिला जातो आणि प्रोडक्ट कम्प्लीट केला जातो. आता या स्लाइडमध्ये आपणास पाहावयास मिळतो की इथं बॉटम राईट कॉर्नरला 3D कंपोनंट आहे आणि त्याचे व्ह्यूज देखील येथे आहेत. यासारखे कंपोनंट आपण पार्ट मॉडेलिंग मध्ये कव्हर करतो. तसंच या स्लाइडमध्ये आपण बघितलं तर एल्बो टाईप एक पाईप फिटिंग आहे आणि त्याच्या एंड्सला फ्लेंजेस कनेक्ट केलेले आहेत. सॉलिडवर्क्समध्ये स्वेप्ट बेस सारखे कमांड आहे त्याचा यूज करून, तसंच एक्सट्रूड बॉस बेस, एक्सट्रूड कट, स्वेप्ट कट यासारखा कमांड यूज करून आपण असे कंपोनंट कम्प्लीट करू शकतो. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे रिव्हॉल्व बॉस बेस, जे सिलेंड्रिकल शेप ऑब्जेक्ट असतात, जसं की आपल्याकडे पेन असतो किंवा जिममधील डंबेल्स असतो, शाफ्ट्स असतात, तो इझिली आपण सॉलिडवर्क्समध्ये युजिंग रिव्हॉल्व बॉस बेस कमांडनं करू शकतो. आणि त्यावर जे काही ड्रेसिंग अप फीचर्स आहेत जसं काही चाम्पर, फिलेट, रेडियस ते आपण अगदी इझिली यूज करू शकतो. हा देखील एक पार्ट आहे. मल्टी सेक्शन सॉलिड कमांड आहे त्यानं केलेला आहे. लॉफ्ट कमांड पण आहे त्यानं पण करता येतो. हे काही पार्ट मॉडेलिंगचे एक्झाम्पल्स आहेत. त्याच्या पुढे आपण पाहिलं तर असेंब्ली. जेव्हा आपल्या एका सिस्टीमचे नंबर ऑफ कंपोनंट्स, समजा सिस्टीममध्ये 10 कंपोनंट्स असतील तर ते आपण असेंब्लीमध्ये कंबाईन करून जॉईन करू शकतो. तर सॉलिडवर्क्समध्ये आपण टॉप डाऊन असेंब्ली एक पार्ट आहे, तसंच बॉटम अप असेंब्ली पार्ट आहे. युजिंग बॉटम अप अँड टॉप डाऊन असेंब्ली आपण पार्ट कनेक्ट करू शकतो. ही असेंब्ली एक मशीन व्हॉइसचे, पाईप व्हॉइसचे आपल्यासमोर आहे, ती सॉलिडवर्क्स सॉफ्टवेअरमध्ये केलेली आहे. तसंच इथं दुसऱ्या असेंब्लीमध्ये आपण बघितलं तर रेडियल पिस्टन असेंब्ली आहे. यासारख्या असेंब्लीज आपण करू शकतो. त्यानंतर काही असेंब्लीज आहेत त्याचं असेंब्ली ॲनिमेशन देखील आपण करू शकतो. जसं काही तुम्हाला स्क्रीनवर दिसतं शॉक असेंब्ली आहे. जर मी हे आता असेंब्ली प्ले करून दाखवतो तुम्हाला. त्या असेंब्लीचे आपण एक्सप्लोडेड व्ह्यू देखील करू शकतो. पुढचा पार्ट आहे तो ड्राफ्टिंग. ड्राफ्टिंग हा सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे. अगदी सोपा आहे आणि जेव्हा आपलं 3D मॉडेल कम्प्लीट होतं तेव्हा ते प्रोडक्शनसाठी मशीन शॉपवर आपल्याला द्यावं लागतं. त्यासाठी आपण पार्टचे व्ह्यूज, फ्रंट व्ह्यू, साईड व्ह्यू, टॉप व्ह्यू, तसंच ऑफसेट सेक्शन व्ह्यू असतील, डिटेल्ड व्ह्यू असतील, क्रॉप व्ह्यू असतील, ते आपणास युजिंग ड्राफ्टिंगमध्ये करता येतात. तसंच ड्राफ्टिंगमध्ये आपणास जॉमेट्रिकल डायमेन्शनल टॉलरन्सेस यूज करता येतात. जसं की या डायग्राममध्ये आहे, इथं GD&T कॉन्सेंट्रिसिटी यूज केलेलं आहे, काही सरफेस फिनिश सिम्बॉल्स यूज केलेले आहेत, काही लीडर नोट आहेत. हा सर्व पार्ट आपणास ड्राफ्टिंगमध्ये बघायलाच मिळतो. काही GD&T सिम्बॉल्स आहेत ते या PPT मध्ये आपणास पाहावयास मिळतील. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो शीट मेटल डोमेन. आता जास्त बऱ्याच इंडस्ट्री शीट मेटलमध्ये शिफ्ट झालेले आहेत. पूर्वी गाडीमध्ये इंजिन असायचं, पण आता मोटर आल्यामुळं बरेच इंजिनचे जे कंपोनंट आहेत आणि व्हेकलचे जे कंपोनंट आहेत ते शीट मेटलमध्ये कन्वर्ट झालेले आहेत. त्यामुळे शीट मेटल इंडस्ट्री ला स्कोप आता जास्त आहे. शीट मेटल डोमेनमध्ये आपण जर पाहिलं तर त्यामध्ये बेस प्लेन्स तयार करणं, त्याला वॉल्स ऑब्टेन करणं, ते फोल्डिंग अनफोल्डिंग करणं, त्याच्यावरचे वेगवेगळे ऑपरेशन्स आहेत. जसे काही परफोरेशन ऑपरेशन असेल, बेंडिंग ऑपरेशन असेल, कटिंग ऑपरेशन असेल, लान्सिंग ऑपरेशन असेल, ते अगदी सहज प्रकारे आपण सॉलिडवर्क्स सॉफ्टवेअरमध्ये डिझाईन करू शकतो.
हा एक पार्ट आहे जो शीट मेटलमध्ये केलेला आहे. तसेच एक कप बोर्ड आहे. तसंच या साईडला आपण बघितलं तर इलेक्ट्रिकल मीटर बॉक्स आहे. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर बेस फ्लेंज तयार केलेले आहेत. त्यानंतर या वॉल उभ्या केलेल्या आहेत. व्हेंट ऑपरेशन केलेले आहेत. लोअरिंग ऑपरेशन केलेलं आहे. असेंब्ली देखील केलेली आहे. हा एक ग्रीन कलरचा पार्ट आहे. त्यानंतर त्याला डोअर देखील कनेक्ट केलेलं आहे. यासारखे कंपोनंट आपण शीट मेटल डोमेनमध्ये करू शकतो. दुसरं एक एक्झाम्पल आपल्या समोर दिसतंय, टी अँड कॉपी मशीन यासारखे देखील पार्ट करू शकतो. पुढचा जो डोमेन आहे सॉलिडवर्क्स मधील तो आहे सरफेस डिझाईन. त्यामध्ये प्लॅस्टिक प्रोडक्ट डिझाईन आपण करू शकतो. जसं की या स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसतं हेअर ड्रायर सॉलिडवर्क्स सॉफ्टवेअरमध्ये सरफेसिंग मॉड्यूलमध्ये डिझाईन केलेला आहे. छोटा टेबल चेअर सॉलिडवर्क्स सॉफ्टवेअरमध्ये केलेले आहे. तसंच रिमोट कंट्रोल आहे, हेल्मेट आहे. यासारखे पार्ट अगदी इझिली आपण सॉलिडवर्क्स सॉफ्टवेअरमध्ये करू शकतो. त्यानंतर वेल्डमेंट एक नेक्स्ट डोमेन आहे. त्यामध्ये स्ट्रक्चरल कंपोनंट आहेत. जसं की इथं सी सेक्शन आहे, स्क्वेअर ट्यूब्स आहेत. फॅब्रिकेशन अँड शीट मेटल डिझाईनमध्ये याचा यूज केला जातो. बऱ्याच कंपन्या आहेत ते वेल्डमेंट मॉडेल यूज करतात. तो देखील मॉडेल आपण सॉलिडवर्क सॉफ्टवेअरमध्ये ट्रेनिंग देतो. तसंच सॉलिडवर्क सिम्युलेशन एक पार्ट आहे पुढचा. त्याला जसं की एनसी सॉफ्टवेअरमध्ये अनालिसिस होतं त्या प्रकारचं अनालिसिस हे सॉलिडवर्क्समध्ये देखील आपण करू शकतो. नेक्स्ट पार्ट आहे तो मोशन स्टडी ॲनिमेशन. हे पूर्ण इंजिन असेंब्ली आहे. त्यामध्ये इंजिन ब्लॉक आहे, इंजिन केसिंग आहे, कॅमशाफ्ट आहे, कनेक्टिंग रॉड आहेत, पिस्टन आहेत. ते डिझाईन केलेले आहेत. त्यानंतर ते असेंबल केलेले आहेत आणि त्यानंतर त्याचे ॲनिमेशन देखील आपणास पाहावयास मिळतं. एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवत आहे आम्ही. आणखी काही एक्झाम्पल्स आहेत. युनिव्हर्सल कपलिंग जे इंजिनची पॉवर रिअर व्हीलला ट्रान्समिट करतं, त्याचे असेंब्ली आणि त्याचं ॲनिमेशन. स्कॉच योक मेकॅनिझम आहे. हे सर्व असेंब्ली आणि ॲनिमेशन सॉलिडवर्क सॉफ्टवेअरमध्ये आपण करू शकतो. पॉकेट अँड चेन ॲनिमेशन. आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्पीड आणि फीड देखील यामध्ये देऊ शकतो. आपण एक कमांड सॉलिडवर्क सॉफ्टवेअरमध्ये यूज करून बघू. जर आपल्यास एखादा एल्बो टाईप कंपोनंट डिझाईन करायचं असेल, त्याची प्रोसेस मी तुम्हाला करून दाखवत आहे. कोणताही 3D पार्ट जर आपल्याला डिझाईन करायचा असेल तर त्यासाठी पहिला आपणास 2D मॉडेल बनवावं लागतं. मी 2D मॉडेल बनवत आहे. सपोज लेंथ ऑफ वर्टिकल लाईन इज 200 and length of horizontal line is 250. टूडी मध्ये फिलेट कमांड आहे. आपण कॉर्नर फिलेट करू शकतो. हे एल्बोचे 2D स्केच झालेले आहे. त्याच्यानंतर जर आपण फीचर्स मध्ये बघितलं तर आपण न्यू प्लेन क्रिएट करू शकतो. मला या लाईनला परपेंडिक्युलर प्लेन करायचं आहे, तर मी इथं परपेंडिक्युलर एक प्लेन तयार केलेला आहे आणि यावर
तर मी एक स्केच तयार करत आहे. एक्झिट करत आहे. फीचरमध्ये जर आपण बघितलं तर इथं स्वेप्ट बॉस बेस अशी कमांड आहे. जर आपण ती कमांड सिलेक्ट करू, प्रोफाईल सिलेक्ट करू आणि सेंटर ऑफ कर्व सिलेक्ट करू तर आपल्याला एल्बो पाईप टाईप ऑब्जेक्ट मिळून जाईल. जर आपणास या पाईपच्या एंड फेसवर एखादी फ्लेंज तयार करायची असेल तर आपण करू शकतो. जर आपण त्याला थिकनेस दिली बाय युजिंग एक्सट्रूड बॉस बेस कमांड तर त्याला थिकनेस प्रोव्हाइड होते. तसंच जो दुसरा एंड पाईपचा आहे तेथे देखील आपण एखादे रेक्टँग्युलर फ्लेंज तयार करू शकतो. आपण सायमल्टेनियसली 2D आणि 3D मध्ये काम करू शकतो. जर हे पाईप मध्ये अजून एक पाईप इंटरसेक्ट करायची असेल आपणास ती देखील आपण पाईप कनेक्ट करू शकतो. रेफरन्स सिलेक्ट करण्याची एकदम इझिली प्रोसेस येते आहे. मी न्यू प्लेन तयार केला. या प्लेनवरती ज्या डायमीटरची पाईप हवी आहे ती पाईप डायमीटरनं पाईप केली. एक्सट्रूड बॉस कमांड सिलेक्ट केले. या ठिकाणी जर आपण बघितलं तर अप टू सरफेस असे ऑप्शन्स आहेत जेणेकरून ती पाईप त्या सरफेसला कनेक्ट होईल. तसेच जर आपण पुन्हा एकदा न्यू पाईप सिलेक्ट केला आणि एक्सट्रूड कट कमांड यूज केला तर इथे आपणास थ्रू होल देखील मिळून जाईल. आता हा जो काही कंपोनंट झालेला आहे आपणास मॅन्युफॅक्चरिंग साठी द्यायचा असेल मशीन शॉपवर तर आपण हे 3D मॉडेल देऊ शकत नाही. त्यासाठी आपणास ड्राफ्टिंगचे व्ह्यूज द्यावे लागतात. त्यासाठी हा पार्ट आपण पहिला सेव्ह करू. त्यानंतर आपण जर ड्राफ्टिंग मध्ये गेलो तर या ठिकाणी शीट साइजेस आपण सिलेक्ट करू शकतो.